कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी भाजपाने केली आहे। तर कोलकात्यातील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशभरात रुग्णालयातील वैकल्पिक सेवा आज स्थगित ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या निवासी डॉक्टरांच्या महासंघाने घेतला आहे। या घटनेनंतर काल पोलीस आयुक्तांनी या रुग्णालयाला भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली। या प्रकरणी त्वरित तपास पूर्ण करण्यात यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे। या कालावधीत निष्पक्ष तपासणी व्हावी, दोषींना अटक करण्यात आली नाही तर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे। कार्यस्थळावर डॉक्टरांच्या, विशेषतः महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचलण्यात यावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ कोलकाता इथं विद्यार्थी, परिचारिका आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धरणं धरलं। या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता।